नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पायथागोरस सिद्धांत. यालाच आपण पायथागोरस थेरम असं सुद्धा म्हणतो. तर पायथागोरसचा हा जो सिद्धांत आहे तो फक्त राईट अँगल ट्रँगल किंवा त्यालाच आपण काटकोन त्रिकोण या प्रकारच्या त्रिकोणालाच लागू आहे. तर राईट अँगल ट्रँगल किंवा काटकोन त्रिकोण म्हणजे काय? तर ज्या त्रिकोणाचा एक कोन हा 90 अंशाचा असतो त्या त्रिकोणाला आपण राईट अँगल ट्रँगल असं म्हणतो. तर बाजूला जो त्रिकोण दिलेला आहे त्रिकोण ABC, यामध्ये जो आपला हा अँगल B आहे तो किती आहे? तो आहे 90 अंश. या त्रिकोण ABC मध्ये जो आपला अँगल B आहे या समोरील जी बाजू आहे याला आपण कर्ण म्हणतो. जी बाजू पायावर आहे त्याला आपण पाया म्हणतो आणि जी बाजू आपल्याला हाईट दिसते, उंची दिसते, त्याला आपण त्या त्रिकोणाची उंची असं म्हणतो. पहा, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्णाचा वर्ग हा उर्वरित दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. म्हणजेच हा जो कर्ण आहे याचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. म्हणजे त्यांनी काय म्हटलं आहे की हा जो कर्ण आहे या कर्ण याचा वर्ग हा उर्वरित दोन बाजू म्हणजे ही याची उंची याचा वर्ग प्लस त्याचा पाया याचा वर्ग या दोघांच्या बेरजे एवढा असतो. तर पहा, इथे कर्ण कोण आहे? कर्ण आहे AC. म्हणजे ACचा वर्ग बरोबर उंची म्हणजे कोण आपली याची AB. ABचा वर्ग प्लस पाया म्हणजे कोण? BC. BCचा वर्ग. हे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की पायथागोरसच्या सिद्धांतानुसार हा जो कर्ण आहे याचा वर्ग हा उर्वरित दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. हिची लांबी 8 पकडली, 8 सेंटीमीटर, आणि BCची लांबी जर आपण 6 सेंटीमीटर जर ग्राह्य धरली तर या सिद्धांतानुसार आपल्याला कर्णाची जी कर्ण AC आहे याची आपल्याला लांबी काढता येईल. तर पहा, आपल्याला काय दिलं आहे? कर्णाचा वर्ग बरोबर उर्वरित दोन बाजूच्या वर्गाची बेरीज. आता कर्ण कोण आहे इथं? AC. म्हणजे ACचा वर्ग बरोबर AB म्हणजे 8, 8चा वर्ग अधिक BC म्हणजे कोण? 6, 6चा वर्ग. तर पहा, 8चा वर्ग 64 अधिक 6चा वर्ग 6, 6 36. आता या दोघांची आपण बेरीज करूया. 64 आणि 36 झाले 100. म्हणजे ACचा वर्ग बरोबर 100. आता आपण याचा वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घेऊन वर्गमूळ घेतल्यामुळे काय होईल? हा जो आपला ACचा वर्ग आहे तो निघून जाईल आणि वर्गमुळात 100 येईल. आता पहा, वर्गमुळात 100 म्हणजेच याचं उत्तर येते 10. म्हणजे ACची जी लांबी आहे ती होईल 10 सेंटीमीटर. अशा रीतीने आपण पायथागोरसचा सिद्धांताचा वापर करून कर्ण याची लांबी काढू शकतो. त्याचप्रमाणे कोणत्याही दोन बाजूची लांबी दिली असेल तर आपण तिसऱ्या बाजूची लांबी या पायथागोरसचा सिद्धांत वापरून ती आपण मिळवू शकतो.